आज तर डायरेक्ट मामाच्या मुलीसोबत प्री वेडिंग शूट करायचं होतं. आम्ही सकाळीच रेडी वगैरे झालो आणि क्वीनला पार्किंग मधून काढलं आणि डायरेक्ट शूटच्या लोकेशनला जाण्यासाठी निघालो. आमच्या टीमने तर पहिलेच ठरवलेलं होतं की वेगवेगळ्या लोकेशनला आपल्याला शूट घ्यायचं आहे. सकाळीच आम्ही भांगची माता मंदिरात तर पोहोचलो होतो आणि तिथं महादेवाच्या मंदिरात पहिलं शूट करायचं होतं. आता देवाच्या नावाने तर सुरुवात केलेली होती, पण वेगळ्या लोकेशनला अजून जाऊन शूट घ्यायचा होता. लगेच गार्डनचं शूट होतं. आम्ही त्या लोकेशनला तर पोहोचलो आणि गार्डन मधलं पूर्ण शूट कंप्लीट करून घेतला. पण आम्हाला सगळ्यांना भूक पण खूप जोरात लागली होती, कारण की 2 लोकेशन मध्ये आम्ही सगळेच थकलो होतो. जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट निघालो तिसऱ्या लोकेशनला जाण्यासाठी. पूर्ण टीम तर खूप सपोर्ट करत होती, पण आमचा कॅमेरामॅन पण चांगला शूट घेत होता. पण ज्या लोकेशनला गेलो होतो तिथं सनसेटच भेटला नाही. मग फायनली आम्ही गाडीवरचा शूट वगैरे घेतला, पण नेक्स्ट शूट आम्हाला डायरेक्ट कॅफे मधला घ्यायचा होता. दिवसभराचा शूट बघून असं वाटलं होतं दुसऱ्या दिवशी की माझ्यावर पिक्चरच बनतो का काय. मी तर डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो, पण स्टुडिओ मधला पण दुसऱ्या दिवशी शूट करायचा होता. मग तो पण कंप्लीट करून घेतला आणि मस्तपैकी इथं पेंटिंग पण बनवून. आजकाल तर वेगवेगळ्या टाईपचे प्री वेडिंग होत आहे, पण मला रिअल लाईफ वर मला प्री वेडिंग बनवायची होती. मी तर डायरेक्ट घरी पोहोचलो, पण इकडे मम्मी गरमागरम जेवण सुद्धा बनवत होती. चला म्हटलं आता पटकन जेवण करून घेऊ. पण ह्या सरांनी सगळी स्टोरी दिलेली होती, त्या पद्धतीनं तर आमचा सगळं शूट चालू होता. आता मम्मी पप्पांसोबतचा शूट तर एकदम भारी होत होता. फायनली माझं तर पूर्ण शूट कंप्लीट झाला, पण मामाच्या मुलीचा सायकलवरचा शूट अजून बाकीच होता. तो पण कंप्लीट केला आणि डायरेक्ट निघालो मार्केटला जाण्यासाठी. आता मला तर लग्नासाठी कपडे घ्यायचे होते. एका शॉपला तर मी डायरेक्ट पोहोचलो होतो. सगळ्यांच्या चॉईसने इथं खूप सारे ड्रेस बघितले, त्यापैकी ट्रायल पण मारले, पण भावाने तर डायरेक्ट मला नवरदेवच इथं बनवून टाकलेलं होतं. फायनली नवरीची कमी होती. पण माझा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा.